श्रीं महागणधिपतये नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरवे नमः। वेंकटरमण गोविंदा गोपाल कृष्ण भगवान की जय। धर्म कारणे सदा सहिष्णु रणांगणे या सदा जयिष्णु विश्वकार्य साधन्या वहतिया अखंड भगीरथी जयतु सा भारतीय संस्कृति जयतु सा भारतीय संस्कृति जयतु सा भारतीय संस्कृति। गोपाल कृष्ण भगवान की जय। आज आपण बघणार आहोत सार्थ ज्ञानेश्वरी 11वा अध्याय विश्वरूप दर्शन योग। श्री गणेशाय नमः। कुरुक्षेत्रावर प्रत्यक्ष स्वरूपामध्ये कृष्ण परमात्मा आणि अर्जुनाचा संवाद जेव्हा सुरू आहे तेव्हा अर्जुनाला असं वाटतंय की आपल्या मनामध्ये ज्या ज्या इच्छा आपण बोलून दाखवलेल्या आहेत, प्रगट केलेल्या आहेत, ते संपूर्ण इच्छा भगवंत पूर्ण करत आहेत. आणि मग नकळतपणे अर्जुनाच्या मनामध्ये विचार येतो की आता भगवंताला म्हणावं की भगवंता मला आता तुझं वेगळंच रूप पाहण्याची इच्छा झालेली आहे. आणि ते वेगळंच म्हणजे कोणतं आहे तर विश्वरूप. आता यावरी एकादशी कथा आहे दोन्ही रसी एथ पार्था विश्वरूपेसी होईल भेटी. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की आता या ज्ञानेश्वरीचा 11वा अध्याय सुरू आहे. या ठिकाणी या अध्यायामध्ये शांत आणि अद्भुत 2 रस एकत्र येणार. इतर रस पण येणारच आहेत, पण त्यात शांत आणि अद्भुत अशा 2 रसांनी भरलेला हा अध्याय आहे. या अध्यायामध्ये अर्जुन हट्टच धरतोय श्रीकृष्ण परमात्म्याशी. आणि त्यावेळेला तो म्हणतो की हे कृष्णा, माझ्या मनामध्ये एक विचार येतो आहे आणि जो जो विचार माझ्या मनात येत आहे तो मी जेव्हा तुला बोलून दाखवत आहे तेव्हा तो पूर्णत्वाला नेतोयस. मग मला विश्वरूप पाहायची इच्छा आहे. आणि हेच विश्वरूप दाखवत असताना भगवान ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की या अध्यायामध्ये शांत रसाच्या घरी अद्भुत रस पाहुणा म्हणून आलेला आहे. आणि एकदा का आपल्या घरी कोणी पाहुणे आलेले असते तर पाहुणचार करतो आपण, आणि त्या पाहुणचारांच्या पंक्तीमध्ये इतर रस येऊन मिळालेले आहेत. किंवा अमावस्येच्या दिवशी ज्याप्रमाणे सूर्य आणि चंद्र एकाच दिशेस असल्यामुळे त्यांच्यात काही अंतर राहत नाही, त्याच पद्धतीनं या अध्यायामध्ये शांत रस आणि अद्भुत रस यांच्यामध्ये काही अंतरच राहिलेलं नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की माझ्या श्री गुरु निवृत्तीनाथांनी मला निमित्त मात्र केलेलं आहे. आणि निमित्त करून श्रवणाच्या द्वारे या तीर्थात प्रवेश करणं तुम्हाला सुद्धा सोपं केलेलं आहे. माझे श्री गुरु निवृत्तीनाथांनी धर्माची खाण तुमच्यासाठी ओढून संस्कृत भाषारूपी नदीची कठीण अशी तीरे फोडून मराठी भाषेला सुलभ केलेले. आणि तुम्ही सज्जनांनो कृपा करून माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. कारण अहो घरामध्ये एखादा राघू पाळला जातो, पोपट पाळला जातो. राघूला आपणच शिकवतो आणि आपणच शिकविलेलं जेव्हा तो राघू बोलू लागतो
तेव्हा ऐकणाऱ्याला किती आनंद होतो. सहज आपल्याकडे पाहुणे आले की आपण म्हणतो, बघा आमच्या पिंजऱ्यामध्ये पाळलेला आमचा राघू किती छान बोलतो. बोलविता धणी दुसरंच आहे. तसं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की निवृत्तीनाथांनी माझ्यावर कृपा केली आहे आणि म्हणून मला या गीतेवर, या 11व्या अध्यायावर अत्यंत रसाळ भाषेमध्ये विवेचन देण्याची त्यांनी माझ्या अंगी कृपा करून ती वृत्ती वाढवलेली आहे. हे सारस्वताचे गोड तुम्हीची लाविले जी झाड, तरी आता अवधानामृते वाढ, सिंपोनी की जे. हे श्रोते हो, हे ब्रह्मविद्येचं ज्ञान तुम्हीच लावलेलं आहे, तरी आता आपणच लक्ष द्यावे आणि अमृताने ते शिंपावे. असं केलं म्हणजे हे झाड नवरसादी फुलांनी फळेल, नाना अर्थरूपी फळभारांनी बहरेल आणि तुमच्या धर्माने सर्व जगाला श्रवण सुखाचा आनंद प्राप्त होईल. तेव्हा निवृत्तीदास म्हणतात, महाराज श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचा संवाद पुढे सांगावा. आणि तो सांगावा म्हणून जेव्हा म्हटलं त्यावेळेला ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, प्रेम भाव पूर्णतेनं पार्थानं आपली इच्छा प्रकट केलेली आहे. पार्थाने सांगितलं की भगवंता एक इच्छा आहे, तुम्ही आत्ता जे म्हणालात ना की माझं विश्वरूप आहे, मला ते विश्वरूप दाखविण्याचा प्रयत्न तुम्ही करावा किंवा माझ्यावर कृपा करावी. आणि पार्थाच्या तोंडून हे ऐकल्याबरोबर, पार्थाच्या तोंडातून शब्द निघाल्याबरोबर कृष्ण परमात्म्याला एवढं भरता आलं की ते म्हणे, अर्जुना तुला माझं विश्वरूप पाहायचंय. अरे एक काय बघशील, अनेक ब्रह्मांडामध्ये म्हणजे अनेक विश्वरूप आहेत ते दाखवतो. कारण भगवंताला माहितच होतं ना, भगवंताला वाटत होतं केव्हा एकदा अर्जुन काहीतरी बोलेल आणि केव्हा एकदा मी पुढे त्याला सांगत राहील. आता भगवंत म्हणतात, अर्जुना तू माझा फार सखा आहेस. हे अत्यंत गुह्यतम असं ज्ञान मी आत्तापर्यंत कुणाला सांगितलेलं नाही, दाखवलेलं नाही. आणि तू तर एवढा मोठा, इतका माझा प्रेमळ आहेस की हे विश्वरूप मी कुणालाच दाखवलेलं नाही आहे. फक्त मला आठवतंय, भगवंत आठवून सांगतायत की लहानपणी यशोदा मातेनं जेव्हा माती खाल्ली का म्हणून मला आ करायला लावलं होतं, तेव्हा मी आ केलं होतं, तेव्हा तिला ब्रह्मांडामध्ये दिसलं होतं. ब्रह्मरूप विश्वरूप मी तिला दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर कुणीही माझ्या एवढा जवळचा नाही आहे की ज्याला मी विश्वरूप दाखवलेलं आहे. पण आता भगवंत म्हणतात, अर्जुना हे जे युद्ध आहे ना, या युद्धामध्ये देण्या घेण्याचे व्यवहार होणारच आहेत. कुणीतरी जाणार आहे, कुणीतरी येणार आहे. आता कृष्ण परमात्मा असं बोलत आहे तेव्हा अर्जुनाने नीट लक्ष दिलं. अर्जुनाला वाटलं आपण सहज म्हणलं विश्वरूप दाखवा आणि भगवंत दाखवतील. अर्जुनाचं म्हणणंही कृष्ण परमात्म्याने ऐकलं, पण पुन्हा नंतर अर्जुनाच्या मनात विचार आला की आपण हे भगवंताला एवढ्या हट्टाने म्हणतो आहोत, हे बरोबर आहे का? खरंच आपण विश्वरूप दाखवा म्हणून म्हणायचंय का? कारण आतापर्यंत भगवंताने मला सांगितलेलं आहे की युद्ध कर, हे करू नको ते करू नको. भगवंत सांगतायत मी ऐकतो आहे, पण मी ऐकतो म्हणून उगाच जास्त सलगी करतो आहे का काय? जी गोष्ट भगवंताला शक्य नाही तीच मी मागतो आहे का काय? आणि भगवंता पुन्हा मनात विचारलं की भगवंता आता या युद्धाबाबतच पाहणं, हे कौरव निराळे पांडव निराळे, मी कौरवांना मारेल, आमच्याकडनं कौरवांचा घात होईल, आम्हाला पाप लागेल, असे नाना प्रकारचे विचार आत्तापर्यंत माझ्या मनामध्ये येत होते.
हे आलेले विचार अनाठाईच नाहीत का? कारण भगवंता तुम्ही कृपा करून एवढं ज्ञान मला देत आहात की ज्या ज्ञानातून मला कळतंय की करता करविता दुसरा कोणीतरी आहे, आम्ही मात्र फक्त निमित्त मात्र आहोत. आणि मग हे निमित्त मात्र असताना भगवंता मी चूक तर करत नाही ना? तुला विश्वरूप दाखवा असा हट्ट धरत नाही ना? कारण मला आता आठवतंय, अर्जुनाला आता मागचं आठवायला लागलेलं आहे की भगवंता मला आठवतं सुरुवातीला मी या रणक्षेत्रावर, या युद्ध क्षेत्रावर, कुरुक्षेत्रावर जेव्हा आलो होतो त्यावेळेला हे आकाश तुटून पडो का सातही सागर एकवटून पृथ्वीला बुडो, काही झालं तरी हरकत नाही, पण मी युद्ध करणारच नाही. हा माझा जो विचार होता तो या निश्चय रूपी सागरातून तुम्हीच तर मला बुडताना वाचवलंय. मला आठवतं भगवंता मागे लाक्षागृहामध्ये आम्ही 5 पांडव जेव्हा वारणाव्रतामध्ये गेलेलो होतो तेव्हा त्या लाक्षागृहाला आग लावून दिलेली होती. ते पेटलं आणि त्या लाक्षागृहातून आम्ही 5 जण माझ्या मातेसहित म्हणजे 5 पांडव आणि कुंती आमची माता आम्ही जेव्हा वाचलो भगवंता ती तुमचीच तर कृपा होती. त्यावेळेला मला नक्की आठवतंय त्यावेळेला फक्त देह जाण्याची भीती होती, कारण जळून गेलो असतो तर फक्त देह अग्नीमध्ये नाहीसा झाला असता. पण आता मात्र या ठिकाणी मी भ्रमाच्या आगीत जळत राहणार होतो, कारण युद्ध केल्यानंतर मला जर यशप्राप्ती झाली आणि मी जिंकलो तर मला वाटलं असतं की मी जिंकण्याचा आनंद घेण्यापेक्षा मला नरक मिळालेला असतो, नरकामध्ये मला जावं लागलं असतं आणि ते पाप आपण केलं याचं दुःख मला सतत भेडसावत राहिलं असतं. तो भ्रमरूपी अग्नी तुम्हीच तर विझवलात, एवढं मला ज्ञान दिलं. असंख्य उपकार आहेत भगवंता तुमचे, तोंडाने मी कसं सांगू शकणार आहे. पण तुमचा उपदेश सफल झाला आणि मी भ्रमशून्य झालोय, कारण तुम्ही मला जे एक एक सांगतायत ना ते मला पटायला लागलेलं आहे की करता करवी तर फक्त भगवंता एकटा, आम्ही निमित्त मात्र आहे. अर्जुन म्हणतो एक तू वाचुनी काही विश्वी दुजियता भाष नाही की आमुचे कर्म पाही जे आम्ही आथी म्हणो. भगवंता तुझ्या वाचून या त्रैलोक्यात दुसरं काहीच नाही हे तू स्वतः मला दाखवलंस, नाहीतर आम्ही बघा आम्ही यांना वेगळं त्यांना वेगळे असंच समजणारे आहोत. आणि त्यात आश्चर्य म्हणजे आनंद सरोवरात उगवून उमललेल्या कमळासारखे आपले नयन आमच्यावर कृपा करतील तर त्याच्यावरून आम्हाला अजून काय पाहिजे. आणि त्यांनी कृपा केली तर त्याच्याजवळ अज्ञान कसं राहील. भगवंता तुम्ही आमच्यावर कृपा केल्यावर आमच्याकडे अज्ञान कसं राहणार आहे. कुमुदिनींना फुलविणाऱ्या चांदण्यात मृगजळ कसे दिसणार आहे. कोटी सूर्य तेजाची दीप्ती असलेल्या चक्षुवंता मला मोह कुठं दिसतच नाही. आता मी मोहात नाही आहे. अहो तुमचीच मायारूपी प्रकृती आणि तिच्या पलीकडचं पुरुषतत्व याविषयी तुम्हीच तर मला ऐकवलंय. भगवंता केवढी कृपा केलेली आहे. एवढी सगळी कृपा मला मान्य आहे बरं. पण एवढं सगळं झालं तरी अर्जुन आता काकुलतीला आलेला आहे आणि भगवंताशी अजूनच सलगी करून म्हणतो एवढं सगळं मला पटतंय भगवंता, अज्ञान दूर झालेलं आहे माझं. तुमच्या सहवासात आलं तर आम्हाला एवढा फायदा झालाय. पण आता एक इच्छा आहे आणि ती माझी तीव्र इच्छा अशी आहे. बरं मी ही माझी झालेली तीव्र इच्छा मी कोणाजवळ बोलून दाखवावी. कारण तुमच्या उपदेशानं माझ्या बुद्धीची भ्रांती दूर होती आहे आणि मग झालेली इच्छा नाही बोलून दाखवला तर कदाचित मला पुन्हा असं वाटायला लागेल अरे आपण उगाच बोललो नाही.
एक इच्छा तेवढी व्यक्त केली असती भगवंताजवळ आणि भगवंताला म्हटलं असतं, भगवंता तुझं विश्वरूप बघण्याची माझी इच्छा आहे. तुम्ही थोडी मला दाखवणार नाहीत, पण कदाचित मी आता तुम्हाला बोलायचं राहिलो, विसरलो, किंवा कसं बोलायचं हा विचार केला आणि भगवंता विश्वरूप दाखवायचा हट्ट मी तुमच्याजवळ नाही धरला, तर कदाचित मला ते पाहायला सुद्धा मिळणार नाही. याही पुढे अर्जुन म्हणतो, हे तुमचं हे श्रेष्ठ सर्वोत्तम रूप माझ्या डोळ्यांना बघता येईल का भगवंता? पण म्हणतोय बरं का, कारण भगवंत बघा, जर हे विश्वरूप बघण्याची माझी क्षमता असेल तरच दाखवा. हा मला इच्छा झाली आहे म्हणणे. इथंही अर्जुन भगवंताला म्हणतो आहे की भगवंता इच्छा काय हो, आमच्या काहीही होतील, पण आमची झालेली इच्छा योग्य आहे का, ती पूर्णत्वास जाऊ शकते का, याचं सगळं ज्ञान तर तुम्हालाच आहे. नाहीतर भगवंता असं होईल बरा की काहीतरी मी बोलून दाखवावं आणि इच्छा नसताना तुम्हाला ते करावं लागावं. म्हणजे थोडक्यात कसं होईल, ते प्रयत्न करणे, इच्छा मी तुम्हाला हे म्हणून ते दाखविण्यासाठी तुम्ही प्रयत्न करणे, म्हणजे मला जर माझी क्षमता नसेल तर एखाद्या बहिऱ्यानं सुमधुर गाणं ऐकावं अशी तर होणार नाहीये. कारण सुमधुर गाणं गायला सांगितलंय, तो गायक अत्यंत पंचम स्वर लावून ते गाणं म्हणतो आहे, आणि गाणं म्हटल्यानंतर तो ऐकणारा म्हणतो, पूर्ण झालं का हो गाणं? गाणाऱ्याला किती त्रास होईल की अरे मला आधी माहित असतं की हा ऐकणारा नाही आहे, हा दोन्ही कानाने ठार बहिरा आहे, मी कशाला एवढं गायलं असतं. भगवंता तुम्हाला तसं तर नाही होणार. पण खरं सांगू का भगवंता, एवढं मला का वाटतंय, अहो तुम्ही केवढी कुणावर कृपा केलेली आहे. कैवल्यासारखी पवित्र वस्तू तुम्ही आपल्या शत्रूंनाही दिली आहे. अहो तेवढं कशाला, तुम्ही किती कृपावंत आहात. प्रत्यक्षामध्ये लहान असताना तुम्हाला मारण्यासाठी आलेल्या पुतणेला तुम्ही मोक्ष दिलात. स्तनपान करत असताना, स्तनातून दूध काढून घेत असताना तिला गतीला लावलं, पण तिला मोक्ष गती दिली, मोक्ष दिला. तेवढंच कशाला भगवंता, भर सभेमध्ये तुमचा घोर अपमान करणारा शिशुपाल, त्याला चक्रानं तुम्ही अंतिम गतीला नेलं, पण सायुज्य दिलं, सायुज्य मुक्ती दिली त्याला. आपल्या वडिलांच्या मांडीवर बसता आलं नाहीये म्हणून घोर तपश्चर्या करणारा तो छोटा ध्रुव, त्या ध्रुव बाळाची इच्छा होती मला कोणीच माझ्या जागेवरून उठवू नये, आणि त्याच्यावर तुम्ही कृपा केली तर सूर्यमालेमधील अढळ स्थान त्याला प्राप्त करून दिलं. तुम्हाला काय अशक्य? अहो एवढंच कशाला, अजामिळ, सामान्य गणिका, अन्य व्यवहार करणारी माणसे, अशांनाही तुम्ही वैकुंठ निवासी बनवलं. तेव्हा भगवंता माझी एकच कृपा आहे, एवढं सगळं तुम्ही बोलत असताना मला तीव्र इच्छा झालेली आहे, तुमचं विश्वरूप पाहायचंय, मला दाखवाल ना मला. अर्जुनाने अगदी प्रेमानं भगवंताला आळवलेले, भगवंताला सांगितलं तुम्ही किती उच्च आहेत आणि माझी एवढी छोटी इच्छा तुम्ही पूर्ण करू शकत नाही. प्रेम आलेलं आहे अर्जुनाला, भगवंताचं प्रेम आलेलं आहे. मग अर्जुनाला आल्यावर भगवंताला नाही कळणार. भगवंत वाटच पाहत होते अर्जुनाच्या मुखातून शब्द संपतात न संपतात तोच भगवंताने आपलं विश्वरूप दाखवायला सुरुवात केली. कारण काय हो, अहो अर्जुन आणि श्रीकृष्ण परमात्मा यांचं नातच ढग पावसासारखं आहे, इतकं जवळचं आहे. ढग आले की पाऊस येणारच, पाऊस येणार म्हटलं तर आधी ढग येणारच.
किंवा कोकिळ आणि वसंत, वसंत ऋतू म्हणलं की कोकिळ येणार आणि कोकिळ असेल तर तो वसंत ऋतूच असणार आहे. पौर्णिमेच्या चंद्रबिंबानं क्षीरसागर उचंबळावा तसं श्रीकृष्ण परमात्मा प्रेम रसानं उचंबळून आलेले आणि म्हणतात, पार्था पाहायचंय ना तुला माझं विश्वरूप, एकच काय माझे असंख्य रूपे बघ. असं म्हणून भगवंतानी श्रीकृष्ण परमात्मा एवढे उदार आहेत की त्या उदार असणाऱ्या परमात्म्यानी कोणीतरी एखाद्याने शेकडा मागावा आणि यांनी 1000 द्यावेत, या पद्धतीनं आपलं विश्वरूप दाखवायला सुरुवात केली. आणि म्हणतायत सुद्धा की अर्जुना, तू माझं एकच विश्वरूप बघण्याची इच्छा प्रगट करत होतास, हे माझे ब्रह्मांडातले अनेक लाखो विश्वरूप, माझं सर्व विश्वरूप तुला दाखवून टाकतोच. प्रेमाचा आविर्भाव जास्त आले. आणि माझी काही मानवी रूप कशी आहेत बघ, काही अकराळ विक्राळ आहेत, काही सौम्य आहेत, काही हसरी आहेत, काही तेज बाहेर टाकणारी आहेत, काही आत्मरूपामध्ये तल्लीन झालेली, अशी अनेक प्रकारची विश्वरूप आहेत. काही विरक्त आहेत, काही लोलूप आहेत, काही लोलूप आहेत, तर काही विरागी आहेत, काही हपापलेली आहेत, काही काहीच नको असलेली आहेत, काही गटागटानं राहणारी आहेत, काहींना एकांत प्रिय आहेत. अशी अनेक प्रकारची रूप आहेत. अर्जुना, तुला बघ माझी जी रूप पाहिजे. भगवंताने अकराळ विक्राळ रूप घेतलेलं आहे आणि सगळी चराचर सृष्टीतली अनेक प्रकारची रूप दाखवायला सुरुवात केली. तेवढं वरच भगवंत थांबलेले नाही. भगवंत म्हणतात, अर्जुना, काही कृष्ण मेघांची आहेत, काही तांब्यासारखे तप्त झालेले आहेत, काही अरुणोदयाची रंग असणाऱ्या पद्धतीचे आहेत. अरुणोदय झाले असतात जशी रंग कांती निर्माण होते त्या प्रकारचे. या माझ्या विशाल या देहामध्ये इवल्याशा अंशामध्ये तुला सर्व जग सामावलेलं दिसत बघ अर्जुना. माझ्या चेहऱ्याच्या भुवयांमधील भागामध्ये रुद्रगणांचे समूहच तुला दिसून येतील. हे तर तू सर्व पाहू शकतोस. तू आज प्रत्यक्ष तुझ्या डोळ्यांनी पहा. विश्वमूर्तीच्या देहावर पर्वतांवर गवताचे अंकुर फुटावेत तसे अनेक केस दिसत होते. त्यातल्या त्यात कुठल्याही केसाच्या मुळाशी तुला सृष्टीच दिसतील. असं करत भगवंताने विश्वरूप दाखवायला सुरुवात केलेली आहे. आणि ते दाखवत असताना पुन्हा एकदा कृष्ण परमात्म्याने अर्जुनाकडे बघितलंय तर अर्जुन स्थितप्रज्ञ आहे. अगदी हे काय करतायत म्हणून तो बघतच बसलेला. तेव्हा कृष्ण परमात्म्याच्या लक्षात आलं की अर्जुनाला मी विश्वरूप दाखवतो आहे आणि या बघतच नाहीये. याला समजत का नाहीये? आणि मग भगवंताच्या लक्षात आलं की अरे, हा अर्जुन सर्वसामान्य आहे ना, याला आपण दिव्य दृष्टीच दिलेली नाहीये, त्यामुळे त्याला तो बघता कसा येणार आहे? कारण भगवंताने पुन्हा अर्जुनाला प्रश्न विचारलाय, अर्जुना, बघतोयस ना तुम्ही तुला दाखवत असलेलं विश्वरूप? तेव्हा अर्जुन म्हणतो, भगवंता हे काय हो, हे आहे काय? कारण गंमत अशी आहे, ते विश्वरूप अर्जुनाला मृगजळासारखंच भासलं, त्याला कळतच नव्हतं. आणि मग भगवंताने विचार केला की अर्जुनाला दिव्य दृष्टी दिली पाहिजे. कारण अर्जुन म्हणत होता, भगवंता हे काय आहे? कारण अहो, चकोर पक्षाला चांदण देत असताना चंद्राना का हात आवरते घ्यावेत? भगवंत म्हणतायत, अर्जुना,
आता माझ्या लक्षात आलेलं आहे की तुझी क्षमता नाहीये ना, तुला दिव्य दृष्टी दिलेली नाहीये. आणि दिव्य दृष्टी जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत अर्जुन हे माझं विश्वरूप पाहू शकणार नाही याची खात्री भगवंताला आहे. पण इकडं कुरुक्षेत्रावर संजय आणि बघितलंय, संजय धृतराष्ट्राला म्हणतो, होय अर्जुनानं कोणतं मोठं एवढं पुण्य केलेलं होतं, कृष्ण परमात्म्यासारखा सखा त्याला मिळालेला. त्यानं भगवंताला किती अंकित ठेवलं. एखाद्या कामी पुरुषाला एखादी अत्यंत सुंदर नयनवती जशी कामी पुरुषाला आपल्या अंकित ठेवते, त्याच पद्धतीनं हा अर्जुन कृष्ण परमात्म्याला आपल्या अंकित ठेवतोय. या पार्थानं एवढं महान याचं दैव कोठे आणि कसं मिळवलेलं आहे, संजयाला हा प्रश्न पडलेला आहे. आता मात्र अर्जुनावर श्रीकृष्ण परमात्म्याचा केवढा मोठा अनुग्रह झाला. आणि त्याला दिव्य दृष्टी मिळाली. आणि दिव्य दृष्टी मिळाल्याबरोबर अर्जुन जेव्हा ते कृष्ण परमात्म्याचं विश्वरूप पाहत होता तेव्हा त्याला कळतच नव्हतं गगन कोठे गेले. कारण ते विश्वरूपामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर डोकं आकाशाला टेकलेलं, पाय जमिनीला टेकलेलं एवढं मोठं अक्राळ विक्राळ अत्यंत उच्च प्रतीचं विश्वरूप दिसत होतं. त्या विश्वरूपामध्ये अर्जुनाला कळतच नव्हतं गगन कोठे गेलेलं आहे, चराचराचं काय झालेलं आहे, ऊर्ध्व आणि अध म्हणजे काय, वरचं आणि खालचं काय, इकडं तिकडं काय, कुठेच काही नाही आहे, दिशा कुठे गेलेलं आहे ते काहीच त्याला कळेना. त्याची विचारशक्ती सुद्धा काम करेना. जिकडं पाहावं तिकडं त्याला विश्वामध्ये भगवंताचीच मुख दिसत होती. पण ती मुख कोणत्या रूपामध्ये दिसत होती, काही अक्राळ विक्राळ दिसत होती, काही अत्यंत हसऱ्या चेहऱ्याची दिसत होती, काही शून्य दिसत होती, काही भयानक दिसत होती, काही मोठ्या प्रमाणावर राग ओकत असताना डोळे जसे अगदी दाह निर्माण करतात त्या पद्धतीची दिसत होती. त्या कांतिमान वदनाचे सौंदर्य काही ठिकाणी त्याला तर वर्णन करता येत नव्हतं असं दिसत होतं. बरं, काही मुख या चराचर सृष्टीमधले थोडक्यामध्ये भगवंताचं रूप आहे. कारण भगवंताने सांगितलंय चराचर सृष्टीतल्या प्रत्येक प्राणीमात्रामध्ये माझे, म्हणजे सगळ्या प्राणीमात्रांचे रूप म्हणजे भगवंताचं रूप नाही का. काही मुख काळ रात्री सारखी भेड सावणारी होती, काही सामान्य होती, पण ती तोंडे संपतात कोठे आणि सुरी कुठे होतात हेच अर्जुनाला कळत नव्हतं. अर्जुनाने विचार केला की या चेहऱ्यांकडे बघण्याच्या ऐवजी या चेहऱ्यांमधील डोळ्यांकडे पाहूयात. म्हणून अर्जुन त्या डोळ्यांकडे पाहायला लागला. तेव्हा त्या चराचर सृष्टीमधल्या प्रत्येक सृष्टीगत असणाऱ्या प्राण्यांच्या डोळ्यामध्ये बघितल्यासारखा त्याला आविर्भाव झाला. आणि ते डोळे म्हणजे तेजस्वी सूर्याची मालिकाच दिसत होती. काही डोळे कमलांनी भरलेल्या सरोवरासारखे होते. अर्जुन जे जे पाही ते त्याला आश्चर्यपूर्वकच जाणीव करून देणारं जाणवत होतं. मग त्याला वाटलं की हे सगळे डोळ्यांचे आविर्भाव बघण्यापेक्षा ही जी विश्वरूपातली मूर्ती आहे त्या मूर्तीचं आपण अपाद मस्तक दर्शन घेऊ. तेव्हा त्या मूर्तीचं दर्शन घेण्यासाठी तो बघायला लागला. तेव्हा त्याला सालंकृत मूर्ती दिसली. विचार केला की या मूर्तीचे अलंकार बघू. अलंकार म्हणून कसे सांगायचे ते. चंद्र सूर्यादी प्रकाश दान करणारे परब्रह्म प्रत्यक्ष त्याचे अलंकार होते. चंद्र आणि सूर्य अलंकार रूपामध्ये त्याच्या अलंकार रूपामध्ये दिसत होते. आणि त्या कृष्ण परमात्म्याने स्वतःलाच अलंकृत करून घेतलेलं होतं. अर्जुनाने विचार केला की मला काहीच बघता येत नाही, या मूर्तीचं एवढं विश्वरूप आहे. तेव्हा त्याने मनात विचार केला की आपण त्या मूर्तीचे हात बघू. म्हणून अर्जुनाने हाताकडे लक्ष दिलं. तेव्हा त्याला प्रत्यक्ष अग्नीलाही जाळून टाकतील अशा प्रखर तेजांनी
तळपणारी शस्त्र हातामध्ये दिसायला लागत होती. सगळीकडे हातच हात त्या पद्धतीचे दिसायला लागले. आता काय कुठे बघावं हे अर्जुनाला कळत नव्हतं. त्याने विचार केला की देवमूर्तीचं मस्तक जेव्हा अर्जुन पाहू गेला तेव्हा त्याला गळ्यात अति कांतिमान अशा माळा घातलेली, कल्पनातील सुंदर पूजा बांधणी सजलेली मस्तके दिसू लागली. अर्जुनाला पुन्हा वाटलं या मूर्तीनं पितांबर धारण केलेला आहे. तो पिवळा रंग बघितला तर तो चंदनापेक्षा सुद्धा शांत असलेला पितांबर त्याला दिसत होता. आणि हे काय, हे सगळं अनाकलनीय आहे हे अर्जुनाला दिसत होतं. त्याच मध्ये त्या विश्वरूपामध्ये दऱ्या डोंगर हे त्याचे अवयव दिसत होते. त्या दऱ्या डोंगरांच्या मधल्या भागामध्ये हिरे माणिक मोत्यांच्या खाणीच्या खाणी दडपलेल्या आहेत हे सुद्धा त्याला जाणवत होतं. त्या मूर्तीच्या तेजाची प्रसन्नता 12 सूर्य आकाशात एकदम उदय पाहून ज्या पद्धतीने येते त्या पद्धतीने दिसत होते. एवढं मोठं विशाल असं विश्वरूप विश्वमूर्तीमध्ये कुठल्या कोपऱ्यात जाऊन बसलं होतं हेही त्याला दिसत होतं. हे सर्व पाहिलं आणि अर्जुनानं आपलं स्वतःचं अस्तित्वच विसरून गेला. तो म्हणतो हे काय, या चराचर सृष्टीमध्ये कृष्ण परमात्मा तू कोठे नाही आहेस, अणुच्या रेणूच्या कणाकणामध्ये तू मला भरलेला दिसतोयस. आणि अर्जुनाने स्वतःला सावरून धरलं. ज्या जागी भगवंत बसले होते तिकडे पाहून प्रथम त्यांना हात जोडून वंदन केलं भगवंताला आणि नंतर म्हणू लागला, महाराज नवलाची कृपा केलीत हो तुम्ही. मी सामान्य मनुष्य असून सुद्धा मला हे विश्वरूप तुम्ही दाखवलं. या निखिल सृष्टीचे आधारस्तंभ तुम्ही मला विश्वरूप दाखवलं. तुमच्या या मूर्तीच्या ठिकाणी भगवंत अजून काय बघू, पर्वतांच्या मध्ये पशूंचे कळप मला दिसत आहेत, तसे अनंत भुवने मला दिसत आहेत. झाडांवर असणाऱ्या पक्ष्यांच्या घरट्याप्रमाणे मधून ग्रहांचे समूह मला दिसत आहेत. पंचमहाभूतांच्या मिश्रणाने बनणारी अनेक जग तुम्ही उत्पन्न केलेली दिसत आहेत. वैकुंठ लोक आपल्या स्वामी देवतांसह मला समोर दिसत आहेत. या मूर्तीच्या एक अवयवांवर 14 भुवने आहेत याची मला जाणीव होत आहे, मला दिसत आहे. भगवंता केवढी कृपा केली या दिव्य दृष्टीमुळे, तुम्ही दिलेल्या या दिव्य दृष्टीमुळे मी जिकडे पाहीन तिकडे मला कृष्ण परमात्मा फक्त तुमचंच रूप दिसत आहे. तुमची विशाल उदरेच मला त्या ठिकाणी दिसत आहेत. हजारो तोंडे विसांच्या संख्येने दिसत आहेत. असं वाटतं की परब्रह्मरूपी वृक्षाला मस्तक रूपी अगणित फळच आलेली आहे. डोळ्यांच्या ओळी असंख्य रांगेमध्ये दिसत आहेत. स्वर्ग, मृत्यू, पाताळ हे तर जाऊच दे भगवंता, तुझ्या वाचून अणु एवढी सुद्धा जागा मला रिकामी दिसत नाहीये. अजूनही तू आमचा सारथी असताना सुद्धा धारण केलेलं हे विश्वरूप, तू धारण केलेला मुकुट, हातातले लगाम आणि हातामधले सुदर्शन चक्र, एका हातामधलं कौमुदकी ती गदा, या रूपातही मला दिसत आहे. भगवंता तुझं विशाल रूप दिसत असताना तू मला त्या ठिकाणी दिसतोय. पण खरं सांगू का भगवंता, तू दिलेल्या या दिव्य दृष्टीमुळे मला ते सहन पण होत नाहीये. तुझ्या या मूर्तीच्या तेजानं ब्रह्मकटाचेही कोळसे होत आहेत. त्यामुळे मी भावशून्य होऊन गेले आणि मला दिसतंय की कित्येक जणांमध्ये त्या विश्वरूपामध्ये मला दिसतंय की या कुरुक्षेत्रावर सुद्धा हे रणयुद्ध होत असताना ते एक जण
मृत्यूच्या तोंडात जात आहेत. आज जात असताना कोणाचे हात तुटलेत, कोणाचे पाय तुटलेले आहेत, कोणाचं मुंडकं तुटलेलं आहे आणि ते आज जात असताना त्या दाडांमध्ये अडकून पडत आहेत, हे सुद्धा मला दिसत आहे. देवा, अजून एक सांगू का? हे ज्ञान वेदांनाही झालेलं नाहीये. तू तर ओंकाराच्याही पलीकडचा आहेस. तू अव्यक्त अक्षर अविनाशी तत्व आहेस. तू क्षेत्रज्ञ आहेस. पण तुझ्या या भयंकर तेजाचं उग्रपण सृष्टीला सहन होत नाहीये. मला सुद्धा तुझी भीती वाटते, कारण आता अर्जुनाला सुद्धा ते विश्वरूप बघून भीती वाटायला लागलेली. भगवंता, मला या चराचर सृष्टीमध्ये काय दिसतंय? तुझ्या रूपामध्ये तिन्ही भुवने दुःख सागराच्या भवसागराला प्रचंड भरती होऊन त्यात जाताना मला दिसत आहे. खरं म्हणजे तुझ्या दर्शनानं भीती दुःख दूर व्हावयास पाहिजे. पण भगवंता, खरं सांगू का? तुझ्या या विश्वरूपाने मला कापर भरलेली भीती वाटत आहे. तुझं पूर्वीचं ते गोमट सुंदर रूप होतं ना, तेच मला फार बरंसं वाटतंय. यात मला मान्य आहे, मी विश्वरूप दाखवा एवढा हट्ट तुमच्याशी धरला होता भगवंता. पण मला आता कळलंय की या विश्वरूपामध्ये मला भीती वाटतेय. मला माझ्यावर अजून एकदा कृपा कर आणि तुझं पहिलं रूप होतं तेच मला दाखव. कारण या विश्वरूपाला आम्ही शरण कसे जाणार? आम्ही कोणाचे चरण धरणार? अहो भगवंता, या विश्वरूपात मी काहीच करू शकत नाही. तू सखा म्हणून माझ्या सोबत होतास आहेस, त्याच रूपामध्ये तू माझा सखा म्हणून मी जवळीक तरी करू शकतो. याच तुझ्या रूपामध्ये मला ज्ञानयोगी दिसत आहे. त्या ज्ञानाने ते कर्म अकर्म त्यांची फळे या कटकटीतून मुक्त झालेले मला दिसत आहे. त्यांना समाधान मिळालेले. भगवंत, आम्हाला सुद्धा तसंच समाधान पाहिजे. एक सांगू का? तुझं हे विचित्र आणि सुंदर असून सुद्धा एक प्रकारे महाभयानक रूप दिसत आहे. अनंत उदरे, अनंत चरण, मुखे, हस्त, आकार, रंग या तुझ्या मूर्तीनं हातामध्ये अति तीक्ष्ण शस्त्र धरलेली मला दिसत आहे. त्यातील ज्या दरे आहेत ना, ते दात दरीतल्या सिंहाप्रमाणे मला भेडसावत आहेत. त्यातल्या दाढा रक्ताने माखलेल्या मला दिसत आहेत. भगवंता, मला तुझ्या या रूपाची फार भीती वाटते. कृपा कर आणि पुन्हा मला तुझं पहिलं रूप दाखव. पुन्हा अर्जुन विनंती करतो. भगवंत म्हणतात, अरे तूच तर माझ्याशी हट्ट धरला होता विश्वरूप दाखवायचा. तुम्ही लोकांनी काय करायला पाहिजे की माझं हे विश्वरूप मी आतापर्यंत कुणाला दाखवलं नाही. तुला मिळालं नाही योगाने पाहायला, मग तू बघ ना. पण अर्जुन म्हणतो, नाही भगवंता, तुझं ते रूप पाहून मी भेदरून गेलेलो आहे. भीती वाटतीये. तुझ्या डोळ्यामध्ये प्रत्यक्ष मृत्यूचं झडप घालण्यासाठी दडून बसला आहे असं मला वाटतंय. हे विश्वरूप पाहण्याचे डोहाळे मी तुझ्याजवळ बोलून दाखवले होते कृष्णा. पण आता पुन्हा एकदा विनंती करतो की हे विश्वरूप बाजूला सोडून तुझं हे सुंदर सावळ्या रूपातलं स्नेहाचं जे अत्यंत प्रेमळ आहे ते साधं रूप मला तू दाखव. कारण नाही का? कारण कृष्णा, माझ्या समोर मृत्यू प्रत्यक्ष सर्व सामग्री घेऊन उभा आहे असं मला वाटतंय. तेव्हा कृपा करून तुझं उग्र रूप आवर्त घे. भगवंता, कारण काय होईल? मी तुझ्याजवळ हट्ट धरला एवढं मला माहिती आहे. अर्जुन आता पुन्हा कृष्ण परमात्म्याला बोलायला लागलेला आहे. मी एवढा शूरवीर आहे, मला माहिती आहे. इंद्राच्या राजधानीमध्ये पडलेला वेढा मी बाजूला सोडला होता. एवढा मी शूर असताना सुद्धा या तुझ्या उग्र आणि विश्वरूपाला पाहून घाबरलेलो.
महामृत्यूपेक्षाही भयानक असं ते रूप आहे. अरे दोन्ही सैन्य मिळून ते गिळू पाहत आहे या रणक्षेत्रावर. मला या दोन्ही सैन्यांना ते गिळत आहे असं मला दिसतंय. या रणभूमीवर राहणारा प्रत्येक शस्त्रधाऱ्याची हीच गत होणार आहे मला दिसतंय. रथ, हत्ती, घोडे, शस्त्रे सर्वच तू गिळून टाकताना मला दिसत आहे. भीष्म, द्रोण, कर्ण या सगळ्यांची तीच अवस्था होताना मला दिसतंय. आणि भगवंता कृपा कर, ही अवस्था माझ्याच्याने बघवत नाहीये. या जगाचा सर्वनाश या अर्जुनाने ओढवून आणला. हा अपवाद माझ्या नशिबी होता. म्हणून तर मी विश्वरूप पाहण्याची बुद्धी मला झाली. आणि वस्तुतः हे सगळं इतकं भयानक आहे मला प्रत्यक्ष पाहायला मिळालेलं आहे. आणि ते तसं घडणार आहे म्हणून तर कृष्णाने माझ्यावर अशा प्रकारची विश्वरूप दर्शनाची माझी इच्छा पूर्ण करून मला हे दाखवण्याचा आटपपिटा केलाय का, अशी शंका सुद्धा अर्जुनाच्या मनात येते. तो मनातल्या मनात म्हणतो, काय या अर्जुनाला म्हणजे मला ही भ्रांती झाली. आणि मी म्हणालो, पण कृष्ण परमात्मा म्हणतो, अर्जुनाला भ्रांती झाली होती की तो मारणारा आणि कौरव मरणारे आहेत. पण कृष्ण परमात्म्याचा एकच उद्देश होता की मारणारही कोणी नाही आहे, मरणारेही कोणी नाहीत. हे आधीच केलेलं होतं. फक्त अर्जुना तू निमित्त मात्र आहेस. हे होणारच होतं. भगवंताला विश्वरूपाच्या दृष्टीने अर्जुनाला दाखवून द्यायचं होतं की तू युद्ध करत नाही म्हणलास तरी ते वाचणार नाहीयेत, कारण त्यांना मी आधीच मारलेलं आहे. एवढं सगळं झाल्यानंतर अर्जुन म्हणतो, माझंच चुकलं ना. एखादा पतंग पेटलेल्या दिव्यावर उडी घेतो आणि स्वतःचा घात करून घेतो. त्याच पद्धतीने मी माझ्या हातानेच तुम्हाला म्हणलं मला विश्वरूप दाखवा. एवढं सगळं म्हणल्यानंतर पुन्हा कृष्ण परमात्म्याकडे अर्जुनाने बघितला. त्यावेळेला अर्जुनाच्या मनात विचार आला की तर इतकं सगळं खाऊन सुद्धा याची भूक कशावत नाही. म्हणजे बघतोय मी या विश्वरूपामध्ये सगळं याच्या मुखात गेलेलं आहे, तरी याची भूक कशामत नाही. कारण याची तोंड अजून जिभल्या चाटताना दिसत आहे. नंतर मात्र अर्जुन प्रत्यक्ष भगवंताला म्हणतोय, भगवंता भोग घेत राहिलं की इच्छा वाढत राहतात. त्याप्रमाणे खाऊन खाऊन तुझी क्षुधा अधिकच वाढलेली आहे. तुझ्या एका तोंडानं तोंडाला जिभेचं हे त्रिभुवन पुरणार नाहीये. मग इतक्या तोंडांच्या तितक्याच जिभांना पुरतील एवढी त्रिभुवने तू कोठून आणणार आहेस. अरे विस्तवाला बोलण्याची पीडा कळणार नाही. शस्त्र स्वतःचा घात करू शकणार नाही. कृष्णा तुला कळणार नाहीये तुझ्या या भयानक अशा विश्वरूपाची आम्हाला किती भीती वाटते. पुन्हा पुन्हा काकुलतीला येतोय. आणि त्याही पुढे भगवंताला अर्जुन म्हणतो, माझी एवढी विनंती ऐका. आणि देवांना वंदन केलं. आणि वंदन करून तो पुन्हा पुन्हा बोलू लागला, मला समाधान वाटावं म्हणून मी देवा तुझ्याजवळ विश्वरूप दर्शन मागितलं. अरे समाधानासाठी मागितलं, भीतीसाठी नाही मागितलं. पण तू तर इथं त्रिभुवनाचा काळ करणारा निघालेला आहेस. मला सांग तू खरा कोण आहेस. इतके भयानक रूपे तू का धारण करत आहेस. यमालाही भिववतील असे डोळे उगारून तू कुणाला भेडसावून दाखवत आहेस. हे सर्व करण्यामध्ये तुझा हेतू तरी काय आहे कृष्ण, मला स्पष्टपणे सांग. अर्जुन असं बोलताना भगवंत म्हणतात, आता याला उत्तर दिलंच पाहिजे. मी कोण आहे आणि काय करीत आहे तू विचारतोयस ना. मी प्रत्यक्ष काळ असून असंख्य तोंडाने सर्व जगाचा ग्रास करत आहे. भगवंत उत्तरही देऊन टाकतात. आता हे भगवंताने ऐकल्याबरोबर अर्जुन घाबरला.
भीती वाटायला लागली, कारण सगळ्या जगाचा मी काळ असून ग्रास करत आहे असं सांगितल्यानंतर भीती कशी वाटणार. पण तितक्यामध्ये अर्जुन फारच घाबरलेला दिसत आहे. तेव्हा कृष्ण परमात्मा म्हणतात, अर्जुना, या रणक्षेत्रावर, या कुरुक्षेत्रावर सगळेच्या सगळे मृत्युमुखी पडणार आहेत. तुम्ही एकटे पांडव तेवढे वाचणार आहेत. पांडवांचा घात होणार नाहीये. पण हा जो संहार तुला दिसत आहे त्यात तुम्ही पांडव नाहीत, कारण तुम्ही माझेच आहात. भगवंताचं हे वचन अर्जुनाने ऐकलं आणि जीवात जीवाला, म्हणजे आम्ही याच्यात नाहीयेत म्हटल्यावर. आता भगवंत म्हणतायत, अर्जुना, तुम्ही पांडव सोडून सर्वजण माझे भक्ष आहेत. येथे जमलेले प्रत्येक सैनिक आपल्या सामर्थ्याविषयी गर्वाने फुललेले आहेत. करू दे त्यांना किती गर्व करायचं ते, कारण शेवटी अंतिम ते माझ्याच मुखात येणार आहेत. त्यांचा ग्रास मी करणारच आहे. अरे, कुंभाराने मातीचे केलेले खडग असतात ना, ते काय करणार, नुसते शोभ म्हणून ठेवतात. किंवा मृगजळाचा पूर व चिंधीचा साप, कोणाला साप यांना काय भ्यायचं असतं का? मृगजळ दिसलं तर ते तहान भागवतं का? किंवा चिंधीचा एखादा साप केला आणि रस्त्यात टाकला तर त्याला घाबरावं का? तो घाबरणाऱ्यासारखा असावा का? चेतना नसणाऱ्या मातीच्या वेताळाप्रमाणे हे निर्जीव आहेत. त्यामुळे अर्जुना, तू काहीच काळजी करू नको, हे जाणारच आहेत आणि तुम्ही माझ्या असल्यामुळे तुमचा घात होणार नाहीये, तुम्ही जाणार नाहीये. कृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतात की अर्जुना, या सर्व सैनिकांचं आयुष्य संपत आलेलं आहे. हे युद्ध हा आभास आहे, हे निश्चित होणार आहे. यांचा नाश करण्यासाठी मीच यांना एकत्र केलेलं आहे. आता यांचा वध करणे अत्यंत सोपं आहे. तू युद्धाला उभा राहा, हातात शस्त्र घे आणि यांचा वध कर. विश्वातल्या लोकांकडून वदवून घे की काय या पांडवांचं शौर्य आहे, कारण ते शौर्य तुमच्या पर्यंत येण्यासाठी माझीच तर कृपा आहे. कारण मला माहिती आहे तुम्हाला जिंकवायचंय. आणि बघा, कृष्ण परमात्म्याची, भगवंताची जेव्हा जिथे कृपा असते ना, तिथे यशप्राप्ती होणारच आहे. पुढं काय होणार आहे हे भगवंताला आधीच माहित असतं ना. हे सगळं कुरुक्षेत्रावरचं दृश्य संजय बघतो आहे आणि स्वार्थी मनोवृत्तीच्या धृतराष्ट्राला हे सांगत आहे. तो संजय पुढे बोलू लागतोय, भगवंताची धीर गंभीर आणि अशी धीर गंभीर तरीही मधुर अशी वाणी अर्जुनाने अस्पष्टपणे ऐकली आणि तो कापू लागलाय. अशा दयनीय मनस्थितीमध्ये भगवंताला वंदन केलं आणि गदगद अशा स्वरामध्ये म्हणला, भगवंता, मी काळ आहे आणि या विश्वाचा ग्रास घेणार आहे असे तुम्हीच म्हणालात ना. या विश्वाचा विनाश काल अजून आला नसताना तुम्ही यांचा ग्रास का करू पाहता? उत्पत्ती, स्थिती आणि नाश यांच्या वेळा निश्चित असतात ना, मग तुम्ही आता हे का करू लागलाय? त्यावर भगवंत म्हणतात, अर्जुन, तुला कळतं का, ज्याची जी वेळ आली त्याच वेळेला मी त्यांना त्या पद्धतीने एकत्र करतो ना. या सैन्याचा अंतकाळ ओढावलेला आहे. इतरांचा यथाकाळी होईल तेवढा होईल एवढंच मला सांगायचंय. पण तुला सुचवायचंय की यांचा मात्र अंतिम काळ जवळ आलेला आहे, म्हणून मी त्यांना या कुरुक्षेत्रावर एकत्र जमवलं. आणि विनंती करत करत भगवंत हे सगळं बोलू लागले. तेव्हा बोलता 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 अर्जुनाला पुन्हा पूर्ववत दिसू लागलं. म्हणजे भगवंतानं विनंती मान्य केली आणि जसंच्या तसं पूर्ववत रूप धारण केलं.
ते बघून आनंद झालेला अर्जुन म्हणतो, भगवंता तुझ्या कृपेनं या दुःख सागराच्या लाटांच्या तडाख्यातून आम्ही वाचलोय. या जगात जे तुझ्यावर प्रेम करतात तेच चिरंतन टिकतात, एवढं तूही आम्हाला दाखवून दिलं. यापुढेही इतर जण मात्र मृत्यूला भीतात, पण भगवंता तुझ्या चरणावर नतमस्तक झालेल्याला मृत्यूची सुद्धा भीती वाटत नाही. इतर जण मात्र मृत्यूला भीतात, राक्षस तर तुझ्यापासून दूर पळतात, हेही साहजिकच आहे. अंधार सूर्यासमोर कसा टिकेल? खरोखरच भगवंता, या तुझ्या सत्य आणि पूर्ण महिमा मला आजपर्यंत कळला नव्हता, आता कळलेला आहे. पण भगवंता खरं सांगू का, तू असा आहेस इतकं विश्वरूप दर्शन देणारा, इतका पृथ्वीचा स्थिती उत्पत्ती स्थिती आणि लय करता तू आहेस, दर्शन मला आताच झालेलं आहे. पण खरं सांगू का भगवंता, खंत एक वाटते रे, आतापर्यंत तुला आम्ही ओळखलंच नाही. भगवंता तू काय नाहीस आणि कोठे नाही आहेस? वायू, यम, प्राण्यांची चेतना, वरुण, सोम, सर्व ठिकाणी तू आहेस. हे जगन्नाथा, निराकार, स्थूल आणि सूक्ष्म हेच तुझा आधार आहे. हे सर्व तूच आहेस. भगवंता मोकळ्या ठिकाणी फक्त आकाश दिसेल अशी जागा सुद्धा मला या चराचर सृष्टीमध्ये तुझ्याशिवाय कुठं दिसली नाही. दूधसागराच्या लाटांमधून निराळा असणारा आकार तू धारण करून राहिलेला आहेस. तुझं अगाध श्रेष्ठत्व आम्हाला कळलं नाही बरं कृष्णा. खरं सांगू का, माझा एक अपराध मात्र झाला. आता काकुलतीला येऊन अर्जुन म्हणतो, भगवंता अपराध कोणता सांगू का? तुझं एवढं श्रेष्ठत्व आम्हाला नाही रे कळलं. आम्ही तुला आमचा सखा सोयराच मानत गेलो, सोयरेपणानं तुझ्याशी वर्तन केलं. आजपर्यंत तू एवढा मोठा आहे कृष्ण परमात्मा हे कळलंच नाही. फार वाईट कर्म आमच्या हातून घडलं. आम्ही अमृताने अंगण शिंपले, कामधेनू देऊन बैल घेतला, सापडलेला चिंतामणी दगड समजून त्याच्याशी वागलो. एवढंच कशाला रे कृष्णा, आपण मित्रत्वाने एकत्र बसत होतो त्यावेळेला सहज एकमेकांच्या बाजूला बसलो होतो, एक कृष्णा म्हणून तुला आवाज दिला आणि पलंगावर पडलेले असताना कृष्णा तिकडं सरक म्हणून तुला हाताने रेटत राहिलो. एवढे साधे व्यवहार तुझ्यासोबत केले. आम्ही तुझे अनंत अपराध केले. मातेच्या उदार अंतःकरणाने तू आम्हाला माफ कर. चराचराचे जन्मस्थान तू आहेस, वेदांचा गुरु तू आहेस आणि सर्वांचं सामर्थ्य तुझ्यामुळंच आहे. कृष्णा आम्हाला तेवढं जवळ कर, आम्हाला तेवढं माफ कर. पुन्हा पुन्हा अर्जुन विनंती करतोय आणि हे सगळी विनंती ऐकून भगवंताला आश्चर्य वाटलं. अर्जुना तू मूर्ख आहेस की काय? केवढी अमोल वस्तू तुला लाभली आणि तिचा लाभ घेण्याचा आनंद तुला होत नाही. कितीही प्रसन्न झालो तरी मी माझ्या अंतःकरणाची गाठ कोणाजवळ सोडली नव्हती. तू माझ्या हृदयाचा जणू एक भाग आहेस म्हणून मी तुला विश्वरूप दर्शन दिलंय. कृष्णादी अवतार खालच्या प्रतीच्या लोकांसाठी आहेत, ते खालच्या दर्जाच्या लोकांसाठी आहेत. तुझ्याशिवाय या क्षणापर्यंत हे रूप कोणीही पाहू शकलं नाही. तू इतका माझ्या जवळचा आहे. कोणालाही कुठल्याही कठोर साधनेने सुद्धा याची प्राप्ती होत नाही. उत्कटपणे आचरलेली नीतियुक्त सदाचरणे सत्यलोकी नेतात, या पलीकडे कोणीच नेऊ शकत नाही. असं म्हणत असताना देव पुन्हा कृष्ण रूपात आले आणि हा मित्र प्रीतीचा शिष्य प्रीतीचा प्रभाव आहे त्यांनी दाखवून दिले. आणि यापुढे ते म्हणतात की अर्जुना
मला प्राप्त करायचं असेल तर तुला एकच सांगतो, अत्यंत प्रेमपूर्ण अशा भक्ती मार्गाने मला प्राप्त करता येते, भक्तीनं माझ्याजवळ येता येतं. तू माझ्याजवळ येण्याचा सोपा मार्ग तुला सांगतो. पुन्हा विश्वरूप पाहावं असं वाटलं तर तो मार्ग लक्षात ठेवून पहा. तो मार्ग भक्तीचा आहे. भक्ती मार्गाने मला तू मला जवळ करू शकतो. आणि यापुढे कृष्ण परमात्मा अर्जुनाला भक्ती मार्ग सांगणार आहे. तो भक्ती मार्ग आपण पुढच्या तासिकेमध्ये बघणार आहोत. या तासिकेमध्ये इति श्री ज्ञानदेव विरचितायाम एकादशोध्याय समाप्त. आपण जसा जमला तसा विश्वरूप दर्शन हा अध्याय अभ्यासलेला आहे. 2 मिनिटपर्यंत नामस्मरण करूया आणि आजच्या तासिकेला स्वल्प विराम द्या. गोपाल कृष्ण भगवान की जय. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. गोपाल कृष्ण भगवान की